नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्री दॅट इज मॅथमॅटिक्स पार्ट 2 त्यातला फर्स्ट चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी. रिकॉल एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 into base into height. Then next point is ratio of areas of two triangles. Here are two triangles, triangle ABC and triangle PQR. Let us find out the ratio of these two triangles, areas of these two triangles. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to area 1/2 into ABC चा बेस आहे BC, हाईट आहे AD, PQR चा बेस आहे QR, हाईट आहे PS. आता या ठिकाणी काय होणार बघा, 1/2 ला 1/2 जाणार इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथं, द एरियाज ऑफ द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये असतं. लेट अस सपोज ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2. The area of triangle 1 is equal to B1 into H1. That is B1 is base of first triangle, H1 is height of first triangle, B2 is height of first triangle, H2 is height of second triangle. Then the ratio of these areas of these two triangles is equal to B1 into H1 upon B2 into H2. ओके, हे तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नेक्स्ट आहे बघा, त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा दोन कंडिशन्स दिलेले आहेत. सपोज सम कंडिशन्स आर इम्पोज्ड ऑन दीज टू ट्रायंगल्स. दॅट इज कंडिशन फर्स्ट इज इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणजे त्या दोन त्रिकोणाची जर उंची समान असेल तर. हिअर इज ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR अँड देअर हाईट इज AD अँड PS correspondingly. Height is same, that is H and H. The height of these two triangles is same. Let us find out area of triangle ABC is equal to base of this triangle is BC into height AD upon base is QR into height is PS. That is, it is equal to BC into AD is H, QR into PS is equal to H. H ला H जाणार, that is equal to BC upon QR. And BC and QR the bases of that these two triangles. म्हणजेच इथं आपण काय म्हणतोय, तर जेव्हा दिलेल्या दोन त्रिकोणांची उंची जर समान असेल, हाईट इज इक्वल, देन the ratio of the areas of these two triangles is equal to their corresponding bases. म्हणजे त्यांच्या पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाण इतकं असतं. नेक्स्ट कंडिशन 2, इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन. आता इथं बघा, या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल दाखवलेले आहेत, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABP. ओके, आता इथं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू ABC चा पाया आहे AB, हाईट आहे CD, त्याच्यानंतर APB चा पाया आहे AB आणि हाईट आहे PQ. आता AB ला AB गेलं, उरलं इथं काय, CD अपॉन PQ इज इक्वल टू H1 अपॉन H2. म्हणजेच काय, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. म्हणजे जर दोन्ही त्रिकोणांचा पाया बेस जर समान असेल, देन इट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये किंवा गुणोत्तरा इतकं हे असतं. आता याच्या खाली पुस्तक तुम्ही बघा, पुस्तक समोर ठेवा. पुस्तकामध्ये याच्या खाली दोन प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. मी व्हिडिओ मोठा होतोय म्हणून जास्त प्रॉपर्टी लिहिलेल्या नाहीत, वेळ घालवलेला नाही. तुम्ही त्या प्रॉपर्टी लिहायच्या आहेत. तत्पूर्वी सराव संच प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे
तो याच्यावरच अवलंबून आहे. तो तुम्ही सोडवायचा आहे. काय शंका आली तर व्हॉट्सअप कॉलिंग करा किंवा तुम्ही ग्रुप वरती जर टाकलं किंवा ग्रुपवर जर टाकलं तरी अडचण नाही. पुन्हा तुम्हाला मी दीक्षा ॲपच्या काही लिंक्स पाठवत आहे. त्या लिंक्स तुम्ही ओपन केल्यानंतर त्यासाठी दीक्षा ॲप डाउनलोड करायलाच पाहिजे असं नाही. नसेल तरी क्रोमद्वारे ओपन होतं. लिंक पाठवते मी. त्याच्या थ्रू तुम्ही ते सगळे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते सोडवलेले आहेत आणि ज्या ॲक्टिव्हिटी आहेत पुस्तकातील त्या ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही सोडवायच्या आहेत. त्यानंतर आहे बघा फर्स्ट थेरम ऑफ दिस चॅप्टर दॅट इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. थेरम काय बघा, इफ अ लाईन पॅरलर टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स in two distinct points then the line divides the sides in the same proportion. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला लाईन पॅरलर टू साइड ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स, दुसऱ्या दोन बाजूला जर ती छेदत असेल, कसं, इन टू डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर देन द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रपोर्शन, तर ती रेषा या दोन्ही बाजूंना समान प्रमाणामध्ये विभागते. बघा आता इथं आपण डायग्राम काढलेली आहे. गिवन म्हणजेच पक्ष इन ट्रायंगल एबीसी लाईन यल पॅरलल टू लाईन बीसी अँड लाईन यल इंटरसेक्ट्स AB अँड AC इन पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इथं ही लाईन यल पॅरलल टू BC आहे, पुन्हा ती P आणि Q मध्ये AB आणि AC ला छेदते. टू प्रूव्ह काय बघा, आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, म्हणजे हे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. कन्स्ट्रक्शन एक केलं आहे आपण, ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ, ह्या दोन आपण काय केले काढलेले आहे. आता प्रूफ आपण बघूया. इथं बघा ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB हॅव इक्वल हाईट्स, म्हणजे हे दोन ट्रायंगल APQ अँड BPQ BPQ हे दोन जे ट्रायंगल आहेत ह्या ट्रायंगलची हाईट म्हणजे उंची जी आहे ती कशी आहे, समान आहे. आता इथं बघा आपण या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग. आता इथं त्याची हाईट जी आहे ती समान आहे म्हणून याचं जे रेशो असणार आहे तो कुणाच्या प्रमाणात येणार आहे, बेसच्या. AP अपॉन PB ह्याला म्हणा विधान 1, ह्याचं रिझन येणार एरियाज प्रपोर्शनेट टू बेसिस. त्यानंतर येणार बघा and also triangle APQ and triangle PQC हे दोन ट्रायंगल सुद्धा बघा विचार करायचा. आता यांचा आपण गुणोत्तर घेऊया. ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज ऑल्सो इक्वल टू, त्यांची सुद्धा हाईट दोन्हीची या समान आहे म्हणून बेसच्या प्रपोर्शन मध्ये येणार म्हणून काय येणार इज इक्वल टू AQ अपॉन QC, याला म्हणा विधान 2. याचंही कारण हेच येणार एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसिस. मी थोडंसं शॉर्ट करायला कारण व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून. त्यानंतर बघा सेग PQ इज कॉमन बेस, बघा कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. ऑल्सो सेग PQ पॅरलल टू सेग BC. बघा काय सांगितलं आपण, PQ इज कॉमन बेस, समान पाया आहे कुणाचा, ऑफ ट्रायंगल PQB अँड PQC. ह्या दोन ट्रायंगलचा हा पाया कसा आहे, PQ हा समान आहे. लक्षात. त्यानंतर पुन्हा काय असेल बघा, सेग PQ पॅरलल टू सेग BC. हे दोन सुद्धा परस्परांना कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे इथं तर काय होणार बघा, सो हेन्स triangle PQB and triangle PQC have
इक्वल हाईट्स. आता हे पॅरलल असल्यामुळं त्यांची उंची सुद्धा कशी येणार आहे, समान येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय येणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी, याला म्हणा विधान 3. ठीक आहे. आता फ्रॉम 1, 2 and 3. आता 1 मध्ये काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी, एरिया, आणि विधान 2 आहे एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपी. आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. फ्रॉम 1, 2 and 3 we can write that area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. आता हे कशावरून आलं, फ्रॉम 1, 2 and 3. आता म्हणजेच ही काय येणार आहे या ठिकाणी, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे आपलं आलेलं आहे या ठिकाणी. टू प्रूव्ह साध्य आपलं आलेलं आहे. आलं लक्षात. आता हे फ्रॉम 1 आणि 2. आता हा थेरम जो आहे तुम्हाला अतिशय उदाहरणं सोडण्यासाठी गरजेचा आहे. त्यानंतर आता इथं आपण कन्वर्स ऑफ बेसिक परपेंडिक्युलर थेरम बघणार आहोत. इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे जर एखादी रेषा त्रिकोणाच्या 2 बाजूंना छेदते आणि कसं छेदते, इन द सेम रेशो, म्हणजे समान गुणोत्तरामध्ये जर छेदत असेल तर देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड, आणि तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. आता इन फिगर बघा, line L intersects the side AB and side AC in point P and Q, and AP upon PB is equal to AQ upon QC. हे दोन गुणोत्तर दिले आहे. जर असं असेल तर hence line L parallel to sec BC, म्हणजे L ही रेषा BC ला काय असते, पॅरलल असते. आता याच्या आधाराने तुम्हाला जी एक्सरसाइज मधली उदाहरणं आहेत ती तुम्ही प्रॅक्टिस सेट मधली सोडवायची आहेत. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.